आणि शेवटी पुण्यातून आपली ट्रिप निघालीच, ज्या ट्रिपला आपल्याला जायचं होतं. हो हो हो, बाय 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 बाय. तर मित्रांनो, आपण निघालो होतो पुण्यावरून रायगडसाठी, कारण की आपल्याला राज्याभिषेक सोहळ्याचा अनुभव घ्यायचा होता. त्यासाठी मग आपण डायरेक्ट पुण्यावरून कॅब बुक केली, जी की आपल्याला डायरेक्टली रायगडाच्या पायथ्याशीहून सोडणार होती. रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक गाडीवरती भगवा झेंडा होता आणि राज्याभिषेक सोहळ्याचं इन्व्हिटेशन होतं. या वर्षीचा राज्याभिषेक सोहळा हा खूप थाटामाटामध्ये पार पडणार आहे. ही गोष्ट आम्हाला तेव्हा समजून गेली जेव्हा आम्ही रायगडाच्या जवळजवळ येत होतो. रायगडाच्या पायथ्याला आल्याच्या नंतर आम्ही सगळ्यात अगोदर नाश्ता केला, कारण की आम्हाला खूप भुका लागल्या होत्या. त्यानंतर म्हटलं, भाऊ आता खूप झालं, आपल्याला झोपायची सोय करावी लागेल. मग काय, लगेच एक चांगलं लोकेशन निवडलं आणि त्या ठिकाणी टेंट मारून झोपण्याचा प्रबंध केला. आणि आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो ते लोकेशन होतं वाघबिळाचं, जिथून आम्हाला एकदम थंडगार हवा लागत होती आणि झोप पण लागत होती. थोडी झोप झाल्याच्यानंतर आम्ही सकाळी 4 वाजता उठून रायगड चढण्यासाठी सुरुवात केली. त्या अगोदर थोडं टेंटची बरोबर विल्हेवाट लावली आणि नंतर आम्ही निघालो रायगड सर करण्यासाठी. यावर्षी राज्याभिषेक सोहळ्यासाठी एवढी गर्दी झाली होती की तुम्हाला शब्दामध्ये सांगता येणार नाही. मग काय, लगेच मग सर्व शिवभक्तांनी हळूहळू गड चढायला सुरुवात केली होती. जवळजवळ 3 ते 4 तास आम्हाला बहादरवाजेपर्यंत यायला टाईम लागला, कारण की एवढी सारी गर्दी होती. आणि त्यामध्ये आमच्याकडे पाणी हळूहळू संपत चाललं होतं. तरीही खचून न जाता आम्ही हळूहळू एक पाऊल पुढे टाकतच होतो, कारण की आम्हाला शेवटी रायगडाचं दर्शन घ्यायचं होतं. कारण की आम्ही रायगडाच्या भेटीसाठी खूप दूरवरून आलो होतो आणि एक पाऊल समोर पडत होतं. आणि असंच करत करत हळूहळू आम्ही गडावरती आलो. तर यानंतरचा प्रवास बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा गुड बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.